नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. मित्रांनो, चला आज वाचूया भाग 37. वृद्ध राजा कुंतीभोज आपला भाऊ अंशुमान आणि पुरुजित यांच्यासह युद्धाला उभा राहिला खरा, परंतु कर्णाला पराभूत करणं त्याला शक्य झालं नाही. मथुरेवर चढाई करायची आवश्यकताच पडली नाही, इतकं ते राज्य सध्या दुर्बल झालेलं आहे. कंसाच्या हत्येनंतर जरासंधाच्या सततच्या हल्ल्यानं कंटाळून कृष्णानं मथुरा सोडली. तेव्हापासून कंसाचा वृद्ध पिता उग्रसेन मथुरेचं राज्य सांभाळतो आहे. उग्रसेनावर चालून जाणं म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्णाचा अनादर करणं ठरणार होतं. तेव्हा ते करण्याऐवजी भोजराजाकडून आलेल्या करभार स्वीकारून कर्ण मत्स्य देशाची राजधानी विराट नगरीवर चालून गेला. मत्स्य देशापलीकडे असलेल्या राजा सुशर्म्याच्या त्रिगर्त देशावर आक्रमण करण्याची गरजच नाही. सुशर्मा दुर्योधनाचा म्हणजे कर्णाचा मित्रच आहे. राजा विराटाचा मेहुणा किचक आपल्या बंधूसह कर्णाला प्रतिकार करण्यासाठी उभा राहिला. राजा विराट हाही आपले महारथी बंधू शतानिक, मदिराक्ष आणि पराक्रमी पुत्र श्वेत, शंख आणि उत्तर यांच्यासह त्याच्या मदतीला धावून आला. घनघोर शरयुद्धानंतर किचकानं कर्णाला मल्लयुद्धाचं आव्हान दिलं, परंतु त्यातही किचकाला धूळ चारून कर्णानं अवंतीवर चाल केली. कर्ण नावाचा झंझावत संपूर्ण आर्यावर्तभर भोंगावत होता. स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणाऱ्या कित्येक अहमन्य राजांना एका सुतपुत्रापुढे वाकावं लागलं होतं. त्याचं प्रभुत्व स्वीकारावं लागलं होतं. अवंती या गणराज्यावर विंद आणि अनुविंद या दोघा भावांची सत्ता आहे. पांडवांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी सहदेवानं त्या दोघांना पराभूत केलं होतं. त्यांच्या मनातला तो सल लक्षात ठेवून कर्णानं त्यांच्याशी मैत्री जोडायचं ठरवलं. विंद आणि अनुविंद जीवावर उदार होऊन कर्णाला सामोरे आले, परंतु दोघेही एका पाठोपाठ घायाळ होऊन पराभूत झाले. त्या दोघा भावांची मैत्री संपादन करून कर्ण पुढे निघाला. मालव गणातील भद्र, अग्रेय इत्यादी छोटी छोटी गणराज्य सहज पादाक्रांत करून ठरल्याप्रमाणे कृष्णाचा अनर्थ देश टाळून कर्ण सिंधू सबीर देशाकडे निघाला. सिंधू नदीपलीकडे असलेल्या त्या देशांवर चालून जायचं तर आधी विस्तीर्ण वाळवंट तुडवायचं आव्हान स्वीकारावं लागलं. त्यातही एवढ्या प्रचंड सैन्यासह ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे मोठं धाडस. कित्येक योजनं चालून गेलं तरी पाणी सुद्धा मिळत नाही. वाळवंटातल्या कडाक्याच्या थंडीला आणि वादळांना तोंड द्यावं लागतं ते वेगळंच, परंतु कर्णाचा आत्मविश्वास आता पुरता दुणावला आहे. आज तो अशी कित्येक वाळवंटेच काय, पण उभा हिमालय सुद्धा सहज ओलांडून जाईल. तिकडे शतावधी योजना चालून आलेल्या कर्णाचं आणि त्याच्या सोबत असलेल्या दुर्योधनाच्या सेनेचं स्वागत करण्यासाठी सिंधू देशाचा राजा जयद्रथ कधीपासून सिद्ध आहे. प्रदीर्घ प्रवास करून थकलेली विराट सेना पुन्हा एकदा सिंधू नदीच्या विस्तीर्ण तटावर विसावली. सिंधू राजाचं आतिथ्य स्वीकारताना मद्र देशावर कसं चालून जायचं याचा विचार करणं करत होता. मद्र देशाचा राजा शल्य याला पराभूत केल्याशिवाय ही दिग्विजयी मोहीम पूर्ण होणार नव्हतीच. पंचनद प्रदेशात इरावती आणि चंद्रभागा या दोन नद्यांच्या मध्ये शल्याचा मद्र देश आहे. शल्याच्या बलाढ्य राजधानीवर शाकालपट्टणवर हल्ला करायचा तर सरस्वती, शतद्रू, इरावती अशा अनेक नद्या आणि बाल्ही, शिबी, शाल्व, त्रिगर्त, यौधेय, वातधान, पौरव, अभिसार, अंबष्ट असे कितीतरी राज्य आणि जनपदे पायाखाली तुडवावी लागणार आहे. मद्र देशाच्या पलीकडे केकय्य देश आहे. तिथं राज्य करणारे केकय्य बंधू बऱ्याच दिवसापासून आपापसात भांडत आहेत. विशोकासह 5 केकय्य राजपुत्र आताच युधिष्ठिराला जाऊन मिळाले आहेत, परंतु धृष्टकेतू आणि त्याला पाठबळ देणारे त्याचे इतर 5 भाऊ दुर्योधनाचे हितचिंतक आहेत. एकदा शल्याचा पराभव झाला तर त्याचा भोवतालच्या शक, वृक, शशक, यवन, वैयामक, कांबोज, उलुक, बर्बर, उत्तर कुरु, पारसिक, उरक, आहुक, दरद, पल्लव, शारद, तुषार, खस, शूद्रक इत्यादी अनेक लहान लहान जमातींवरही सहजच विजय मिळवता येईल.
तसंच पुढे शारद देशाला वळसा घालून हिमालय प्रदेशातील तांगण, परातांगण, हुण, कुलिंद, उशिनर इत्यादी जनपदे पादाक्रांत करून सहजच कुरुक्षेत्र प्रदेशात शिरता येईल. एकदा कुरुक्षेत्रात पोहोचलो म्हणजे सरस्वती आणि धृषद्वती ओलांडली की हस्तिनापूर दृष्टिक पथात येतं. विचारपूर्वक डावपेच आखून कर्णानं मद्र देशावर आक्रमण घोषित केलं. वाटेत आलेल्या बाल्हिक देशाचा राजा सोमदत्त आणि त्याची मुलं भूरिश्रवा हे सारे दुर्योधनाचे हितचिंतकच आहेत. तसं पाहिलं तर बाल्हिक हे कुरूंचंच आहे. दुर्योधनाचे पूर्वज राजा प्रतीप याचा मुलगा बाल्हिक यानंच हे राज्य संपादन केलं आहे. तेव्हापासून बाल्हिकांशी असलेले कुरूंचे स्नेहसंबंध आजही टिकून आहेत. राजा सोमदत्ताचा आशीर्वाद आणि भूरिश्रवा या दोघा भावांची स्नेहभेट घेऊन कर्ण पुढे निघाला. मार्गात शाल्व, शिबी या देशांकडून आलेला करभार स्वीकारून आणि त्रिगर्त देशाची सीमा ओलांडून तो शतद्रू नदीपर्यंत पोहोचला. शतद्रूच्या दोन्ही काठांवर राज्य करणारी यौधेय आणि वातधान ही लहान जनपदे त्याला विरोध करू शकली नाही. यौधेय आणि वातधान या मुळात आयुधजीवी क्षत्रिय जमाती आहेत, परंतु कौरव सेनेच्या विराट सामर्थ्यापुढे त्यांचं बळ अगदीच नगण्य ठरलं. इरावतीच्या दक्षिण काठावर राहणाऱ्या अंधष्ट जमातीचा राजा श्रुतायू हा मात्र कर्णाशी प्राणपणानं लढला, परंतु त्याच्यासह आणखीही काही जमातीच्या लोकांशी सख्य संपादन करून कर्णानं आपल्या प्रचंड सेनेसह इरावती नदी ओलांडली. आता तो उत्तरेला चंद्रभागेपर्यंत पसरलेल्या मद्र देशाच्या सीमेवर उभा होता. नकुल, सहदेव यांचा मामा शल्य याला आपल्या क्षत्रियात्माचा फार अभिमान आहे. एका सुतपुत्रापुढे तो नमणार नाही. तेव्हा युद्ध अटळ आहे. अपेक्षेप्रमाणे कर्णासारख्या एका साध्याच्या पोरानं आपल्याला आव्हान द्यावं हे त्याला रुचलं नाही. कर्णानं पाठवलेल्या दूताशी साधा सौजन्यानं बोलायचा उपचारही त्यानं पाळला नाही. एका मंत्र्यानंच त्याच्या राजाचा निरोप दूताला सांगितला. म्हणे, तुझ्यापेक्षा जन्मानं श्रेष्ठ असलेल्या क्षत्रियांना आव्हान देण्याचं औदार्य करू नकोस. मरायची इच्छा नसेल तर आलाच तसा चालता हो. महाराज शल्याकडून आलेला तो संदेश ऐकताच कर्ण राजाच्या भिवया संतापानं विस्फारल्या. शल्य शत्रूच्या उरात शल्यासारखा सलतो म्हणून शल्य म्हणे. तू शल्य असशील तर मीही जरासंधासारख्या बलाढ्य वीराला जीवदान देणारा कर्ण आहे. सैन्याला तात्काळ शाकालपट्टण नगरीवर चालून जाण्याचा आदेश देऊन कर्ण स्वतः रथारूढ झाला. राजा शल्य हाही आपली विराट सेना सोबत घेऊन पुत्र रुक्मरथ आणि रुक्मांगद यांच्यासह कर्णावर घसरला. येथपर्यंतच्या दिग्विजयी मोहिमेत एवढं घोर युद्ध झालं नव्हतं. आपल्या विराट रथदलाच्या अग्रभागी उभ्या असलेल्या अद्वितीय रथातून शल्य कर्णावर बाण टाकत होता. स्वतः उत्कृष्ट अश्वतज्ञ आणि सारथी असलेल्या शल्याचं बलस्थान अश्वदल आणि रथदल हेच असावं यात नवलते कोणतं. परंतु पदाती हेच बलस्थान असलेल्या कर्णाची सेना मात्र सर्व दृष्टीने प्रबळ होती. डोक्यापर्यंत येणारी दीर्घ धनुष्य जमिनीवर टेकून भल्ल बाणांनी मारा करण्यात कुशल असलेल्या सहस्त्रावधी पदादींनी शल्याच्या रथदलाचं आक्रमण जागेवरच रोखलं. वायू वेगाने धावणारे अश्व भल्ल बाणांचे जिव्हारी प्रहार होतात जमिनीवर कोसळू लागले. त्यांच्या प्राणांतिक विव्हळण्यात रणवाद्यांचे कर्णकर्कश आवाज कुठल्या कुठे विरून गेले. कर्णबंधू शत्रुंजयानं रुक्मरथाला पराभूत केलं. कर्णाचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन यानं रुक्मांगदाला धूळ चारली. रणकुशल शल्य मात्र शेवटपर्यंत कर्णाशी लढत होता. शल्यासारखा अनुभवी आणि कसलेल्या योद्ध्याशी लढताना कर्णाचीही कसोटी लागली. रणभूमीवर सर्वत्र मोडक्या रथांचा, मेलेल्या हत्ती घोड्यांचा, विव्हळणाऱ्या सैनिकांचा आणि कित्येक शस्त्रास्त्रांचा खच पडला होता. आता अधिक विनाश नको म्हणून शल्यानं स्वतःच युद्ध थांबवलं. एका महन्मन्य क्षत्रिय राजाला सुतपुत्र कर्णासमोर शरणागती पत्करावी लागली. कर्णाची दिग्विजयी मोहीम आज सफल झाली होती.
चंद्रभागा ओलांडून केकय्य देशात पाऊल ठेवायची गरज पडलीच नाही. केकय्य देशाचा राजा धृष्टकेतू यांना आपल्या पाचही भावांसह कर्ण राजाशी मैत्री घोषित केली. पांडवांना जाऊन मिळालेले त्याचे विशोकादी इतर पाचही भाऊ पुरेशा सैन्याअभावी कर्णाला विरोध करू शकले नाही. बलाढ्य मद्र राजाचा पराभव झाल्याची वार्ता कळतात वायव्य प्रदेशातील कित्येक जमातींनी कर्णाचं आधिपत्य स्वीकारायला अधिक उशीर केला नाही. शक, रुक, शशक, बर्बर, यवन, उरग, आहुक, दरद, शूद्रक, उलुक आदी अनेक जमातींच्या प्रमुखांनी कर्ण राजाची भेट घेऊन आपल्या स्नेहभेटी दृष्टीपूत केल्या. पारसिक जमातीचा राजा सुपार्श्व यानं उत्कृष्ट उंटांचे कळप भेटी दाखल देऊन कर्ण राजाचं स्नेह संपादन केला. वायव्य प्रदेशात सोन्याचा व्यापार करणाऱ्या खस जमातीच्या राजानं निरनिराळ्या प्रकारचे उत्कृष्ट सुवर्णालंकार देऊन कर्ण राजाची मैत्री संपादन केली. उंटाच्या लोकरीचा व्यापार करणाऱ्या आणि उंटावरून लढण्यातही तेवढ्याच प्रवीण असलेल्या वैयामक जमातीचा राजा आणि उलूक देशाचा राजा बृहंत हेही कर्णाला भेटून गेले. सुदूर वायव्येकडील गांधार देशाची राजधानी पुष्कळावती येथूनही कर्णाला शुभेच्छा प्राप्त झाल्या. शकुनीचे भाऊ अचल, वृषक आणि शतचंद्र कर्ण राजाची स्नेहभेट घेऊन गेले. हिमवंत प्रदेशात राज्य करणारा राजपूर नगरीचा राजा कांबोज नरेश, सुदक्षिण कुलुताधिपती क्षेमधृती, पांडवांचा हितचिंतक आणि दीर्घवेणू तांगण जमातीचा राजा कुलिंद नरेश सुबाहू याच्याकडून आलेला करभार स्वीकारत काम्यक वनापलीकडे राहणाऱ्या उशिनर, कालकूट आदी जमातींचे दमन करत आणि शाल्व हे देश पादाक्रांत करत कर्ण कुरुक्षेत्र प्रदेशात सरस्वती नदीच्या काठी येऊन पोहोचला. सरस्वतीच्या पात्रात उभं राहून उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना कर्णाला कृतकृत्य वाटलं. आयुष्यभर सुतपुत्र म्हणून हिणवला गेलेला कर्ण आज समग्र आर्यावर्तावर प्रभुत्व मिळवणारा दिग्विजयी वीर ठरला होता. आता उत्कंठा लागली आहे ती मित्र दुर्योधनाच्या भेटीची, माता गांधारी आणि महाराज धृतराष्ट्र यांच्या आशीर्वादाची, माता पित्यांच्या दर्शनाची, मित्रांच्या स्नेहगाठीची. कर्णालाच काय, आता सर्वांनाच हस्तिनापूरची ओढ लागली आहे. झालंच, कुरुक्षेत्राचा एवढा मैदानी प्रदेश ओलांडला की वाटेत इंद्रप्रस्थानी खांडवनाकडे निघालेली यमुना नदी आहे. यमुना म्हणजे आपल्या कुरुराज्याची पश्चिम सीमाच. कर्णाच्या दिग्विजयाची वार्ता घेऊन हस्तिनापूरकडे गेलेला दूत अर्ध्या वाटेवरून परत आला. स्वतः युवराज दुर्योधन आपल्या बंधूंसह कर्णाच्या स्वागतासाठी निघाला होता. स्वतः युवराज दुर्योधन आपल्या दिग्विजयी सेनेच्या स्वागतासाठी येतो आहे हे वृत्त संपूर्ण शिबिरात वाऱ्यासारखं पसरलं. सैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला. घायाळ सैनिकांच्या जखमा जणू भरून आल्या. अंगराज कर्णाला कडकडून स्नेहालिंगन देताना युवराज दुर्योधनाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. हस्तिनापूरच्या कुरुसिंहासनाचा सोनेरी चंद्रध्वज आज संपूर्ण आर्यवर्तात आपल्या सामर्थ्यानं आणि अभिमानानं फडकत होता. हस्तिनापूरच्या राजसभेतील एका वीरानं स्वपराक्रमाच्या बळावर दिग्विजय केला होता आणि आपलं हे अद्वितीय यश त्यानं युवराज दुर्योधनाच्या चरणी अर्पण केलं होतं. कर्णाचा मित्र युवराज दुर्योधन आज संपूर्ण आर्यावर्ताचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. हे भाग्य काही एकट्या युधिष्ठिराचंच नव्हतं. हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन हाही या भाग्याचा स्वामी झाला होता आणि ते भाग्य त्याला आज कर्णाच्या असामान्य पराक्रमामुळेच प्राप्त झालं होतं. आता ती कुंतीची पोरं दिग्विजयी सम्राटाला युद्धाचं आव्हान द्यायचं धाडस करूच शकणार नाहीत. मग तो कपटी कृष्ण कितीही त्यांची पाठराखण करू देत. कर्णाला कडकडून भेटताना आनंदातिशयानं दुर्योधन म्हणाला, अंगराज आर्यावर्तातील कित्येक क्षत्रिय राजे माझे मित्र आहेत. भीष्म, द्रोण यांच्यासारखी महारथी माझ्या पक्षात आहेत, पण आज मला तू जी मदत केली आहेस तशी कोणीच कधी केली नाही.
तुझ्या या पराक्रमाला तुलना नाही. अंगराज, 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 माझा खरा मित्र तूच. सैनिकांच्या जयकारात आणि वाद्यघोषांच्या जल्लोषात कर्णराजानं दुर्योधनासोबत हस्तिनापुरात प्रवेश केला. आज संपूर्ण नगरी कर्णराजाच्या स्वागतासाठी अगदी नववधूसारखी सजली होती. रस्ती रेखलेल्या रांगोळ्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या कर्णराजाच्या रथावर सुवर्ण पुष्पांची वृष्टी करण्यात आली. अंगराजाला आशीर्वाद देताना राजमाता गांधारी, महाराज धृतराष्ट्र यांचे डोळे आनंदाने भरून आले. आपल्या दिग्विजयी पुत्राला उराशी कवटाळून घेताना अधिराजाला आणि राधाईला कृतकृत्य झालं.